नमस्कार, नीलम्स इझी रेसिपीज मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत। आज आपण बनवणार आहोत अळूचं फतफदं म्हणजेच अळूची पातळ भाजी। चला तर मग पटकन भाजी बनवायला सुरुवात करूया। भाजीसाठी आपण इथे 9 ते 10 मध्यम आकाराची अळूची पानं घेतलेली आहेत। तसेच आपण 15 ते 20 आंबट चुका या भाजीची सुद्धा पानं घेतली आहेत। आता आपण ह्या दोन्ही भाज्या बारीक चिरून घ्यायच्या आहेत। अळूमुळे बऱ्याचदा घसा खवखवतो, त्यामुळे ही भाजी बनवताना यात थोडी आंबट चुक्याची भाजी सुद्धा घातली जाते, जेणेकरून घसा खवखवत नाही आणि भाजीला सुद्धा छान चव येते। भाज्या चिरून झाल्या की कुकरमध्ये ह्या चिरलेल्या भाज्या टाकायच्या आहेत। त्यात आपल्याला 3 टेबलस्पून धुवून घेतलेली हरभऱ्याची डाळ सुद्धा टाकायची आहे। तसंच 1 टेबलस्पून शेंगदाणे टाकायचे आहेत। यानंतर 2 टेबलस्पून ओल्या खोबऱ्याचे काप टाकायचे आहेत व 7 ते 8 काजू सुद्धा यात आपल्याला टाकायचे आहेत। आता एक हिरवी मिरची तोडून घालायची आणि अर्धा ग्लास पाणी टाकायचं। हे सगळं छान मिक्स करायचं आणि आता कुकरचं झाकण लावायचं आणि 4 ते 5 शिट्ट्या याच्या करून घ्यायच्या आहेत। 4 ते 5 शिट्ट्यांनंतर ही भाजी आपल्याला घोटून घ्यायची आहे, म्हणजे हे सगळं छान एकजीव करायचं आहे। आता आपण 2 चमच सुकं खोबरं भाजून घ्यायचं आहे। खोबरं थोडं भाजलं गेलं की त्यात आपल्याला 1 चमचा जिरं घालायचं आहे व जिरं सुद्धा त्यासोबत थोडं भाजून घ्यायचं आणि हे एकत्र आपल्याला जाडसर कुटून घ्यायचं आहे। आता आपण फोडणी करू। फोडणीसाठी 2 टेबलस्पून तेल गरम करायचं आहे। त्यात पाव चमचा मेथी दाणे, अर्धा चमच मोहरी घालायची आहे। मोहरी तडतडली की त्यात पाव चमच हिंग घालायचा आहे। त्यानंतर कढीपत्ता घालायचा, नंतर 2 लाल सुक्या मिरच्या व पाव चमच लाल तिखट घालायचं आहे। हे सगळं मिसळायचं व ही फोडणी भाजीत आपल्याला टाकायची आहे। आता 2.5 ते 3 चमच बेसन यात घालायचं आहे आणि बेसन घातल्यानंतर पुन्हा हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता लगेचच यात 1 ग्लास पाणी टाकून हे सगळं पुन्हा एकदा छान एकत्र करायचं आहे। आता यात आपण चवीनुसार मीठ टाकायचं आहे। तसंच 1 चमच गूळ व अर्धा चमच साखर यात टाकायची आहे। तसंच आपल्याला 1 चमच चिंचेचा कोळ सुद्धा यात टाकायचा आहे। आणि आता भाजी मंद आचेवरती 2 ते 3 मिनिट शिजू द्यायची। 2 ते 3 मिनिटांनंतर आता आपल्याला यात एकत्र कुटलेलं खोबरं व जिरं घालायचं आहे। हे भाजीमध्ये छान मिसळून घ्यायचं आणि पुन्हा आपल्याला अर्धा ते 1 मिनिटासाठी भाजी शिजू द्यायची। आणि इथे आपली अळूची भाजी तयार आहे। मस्त आंबट गोड तिखट चवीची ही भाजी तयार होते। चवीला खूप 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 मस्त लागते। अळूच्या भाजीची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा। पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत। धन्यवाद।